इथंच येणार ना? जरा बोर्ड वरती घ्या, बोर्ड वरती घ्या, बोर्ड वर घ्या. अत्याचार केला आहे त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशा छोट्या मुलींवर हे असं अत्याचार झाले नाही पाहिजेत. तुझं नाव काय? आर्या. पूर्ण? आर्या दयानंद पाटील. तू कितवीला आहेस? 8वीला. शाळेचं नाव? विद्या शिंदे हायस्कूल. गडिंग्लजमध्ये जे कृती झालेलं आहे त्यासाठी शासनाने काहीतरी करायला हवा. आमच्या मुलींच्यासाठी काहीतरी सुरक्षेची सुविधा करायला पाहिजे. तुझं नाव सांग? सृष्टी बसवराज नंदगार. कितवीला आहेस तू? 8वीला. शाळेचं नाव? विद्या शिंदे हायस्कूल गडिंग्लज. प्राजक्ता पाटील गडिंग्लज हायस्कूलमधून आम्ही आलेलो आहोत. ही घटना परत घडू नये म्हणून आम्ही निश्चित करत आहोत. आमच्या नराधमाला फाशी मिळावी ही आमची इच्छा आहे. नमस्कार, मी कुमारी सई राजाराम सावंत. आम्ही गडिंग्लज हायस्कूलच्या मुली या परवा झालेल्या घटनांबाबत निषेध करत आहोत. मुलींच्या बाबतीत ही सर्वात वाईट घटना घडलेली आहे. मुलींच्या बाबतीतील हे अत्याचार थांबवावे यासाठी शासनाने लवकरात लवकर निषेध करावा या घटनेचा आणि मुलींना स्वातंत्र्य मिळावं यासाठी आम्ही आज निषेध करत आहोत. धन्यवाद. आपल्या शाळेतून किती विद्यार्थ्यांनी सहभागी झाले? 100 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले. तू कितवीला आहेस? मी आता 10वीला आहे. 10वीला आहेस. कधी थांबणार आहे आमच्या चिमुकल्या मुलींवरचे बलात्कार? ज्यांनी कोणी हे केले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी हे केले त्यांना योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे. ज्यांनी हे केले त्यांना योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. शिक्षाच नाही, फाशीची शिक्षा. मुलींवर होणारा अन्याय याच्यात थांबलाच पाहिजे. त्यांच्या हातात न्यायाची दस्तक जो दिली पाहिजे. ज्यांनी हे केले त्याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. आम्हाला छोट्या मुलींसाठी सुरक्षा ही बघायलाच पाहिजे. धन्यवाद. तुम्ही चांगली आमच्यासाठी योजना कराल ही आमची अपेक्षा आहे. आता प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? आम्हाला चांगली त्यांना जे केलंय त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा त्यांना भेटायला पाहिजे अशी आमची विनंती. तुम्ही आता किती विद्यार्थ्यांनी सहभागी झाला होता? 100 पेक्षा जास्तच होतो सर. किती शाळांचा सहभाग होता? 10-12 शाळांचा होता. त्याचा परिणाम एक क्युरियासिटी म्हणून काहीतरी जाणून घ्यायचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. परप्रांतीय लोक येतात, रोजगार आहे. गडिंग्लज एक शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं. इथं शैक्षणिक संस्था आहेत, मेडिकल कॉलेज आहेत. येऊ देत, शिकू देत, पोट भरू देत, परंतु त्यांची कुठंतरी आपण नोंद प्रशासनानं बाबा ते कुठून आलेलं आहे त्यांचा पत्ता किंवा त्यांची आयडेंटिटी ही गरजेची आहे. आणि थोडंसं असं वाटतं की त्या मुलींच्या बाबतीमध्ये आज त्या मुलीची आयडेंटिटी जगजाहीर करण्यापेक्षा तिच्या पालकांना कुठे एक मानसिक आधाराची गरज आहे. तिला जगण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्या घटनेतून तिला बाहेर पडण्यासाठी आपण एक गडिंग्लज घर म्हणून तिला तिच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणं. कारण एखादी घटना घडल्यानंतर हेच ते कुटुंब, हीच ती मुलगी असं म्हणून तिच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तिला या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण